त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे सर्वांचा आवडता झालेला कलाकार म्हणजे अभिनेता संकर्षण कराडे. एका चाहत्याने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त संकर्षण यांना सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केला. तो मेसेज असा होता की, हॅलो संकर्षण, माझ्या आईचा 60वा वाढदिवस आहे. तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे. तिला तुझं काम खूप आवडतं, म्हणूनच तिला आणि तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीला नियम व अटी लागूच्या बालगंधर्वमधील प्रयोगाला पाठवत आहे. आई जवळपास 36 वर्षांनंतर नाटक बघायला येणार आहे. आशा आहे की तिला हे सरप्राईज आवडेल. हा मेसेज पाहून अभिनेता संकर्षण कराडे भारावून गेला आणि त्याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने त्या पोस्टमध्ये असं लिहिलं, खरं सांगू कधी कधी दमायला होतं. एनर्जी कुठून आणू हा प्रश्न देखील मनात निर्माण होतो. चिडचिड होते, आता मला कोणी नको. संताप देखील होतो. पण असा एक मेसेज सोशल मीडियावर येतो की कुणीतरी आपल्या आईला 60व्या वाढदिवसाला तिला गिफ्ट म्हणून माझं नाटक दाखवते आणि अनेक वर्षानंतरून ती आई हा कलाकार आवडतो म्हणून यायला तयार होते. सगळं बाजूला राहतं आणि मनात एक असा विचार येतो की असा एक प्रयोग व्हावा की अनेक वर्ष पोरांनी आपल्या आईला म्हणावं आणि आईने आपल्या पोराला म्हणावं, चा या कलाकाराचं नाटक बघून ये. अजून काय पाहिजे? तर हेच पाहिजे. आयुष्यभर हेच पाहिजे. तर प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या कामाचं असं कौतुक केलेला मेसेज कोणी सोशल मीडियावर पाठवला आहे का? कमेंट करून नक्की सांगा.